निदा खान लपलेलं घर पाडल्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मूळ घरमालक हनीफ खान युसुफ खानची याचिका आता कोर्टात आहे। तर या याचिकेनंतर आता कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, निदा खान ज्या घरामध्ये लपलेली होती ते घर महापालिका प्रशासनानं कारवाई करत पाडलेलं आहे। न्यायालयामध्ये आता या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली। औरंगाबाद खंडपीठामध्ये मूळ घरमालक हनीफ खान युसुफ खान यांनी याचिका दाखल केलेली आहे। तर या बातम्यांच्या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी थेट जोडले जात आहेत आमचे प्रतिनिधी सचिन बळे। सचिन, मतीन पटेलच्या याचिकांवर 18 मे रोजी सुनावणी होणार आहे। महानगरपालिकेच्या नोटीसला 2 स्वतंत्र याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलेलं आहे। कोर्टाचा निकाल नेमका काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेलच। दुसरीकडे निदा खानच्या घरामध्ये लपलेली होती ते घर पालिकेनं कारवाई करत पाडलं। त्या घराचा जो मूळ मालक आहे त्या मालकाने सुद्धा कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। या दोन्ही याचिकांच्या संदर्भामध्ये आता कोर्टात महत्त्वाचे निकाल येण्याची शक्यता आहे। या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले नेमके महत्त्वाचे ताजे अपडेट काय? काही दिवसांपूर्वी मतीन पटेलचं अतिक्रमण जे होतं ते पाडलं। मात्र अतिक्रमण पाडू नये यासाठी मतीन पटेलच्या पक्षानं न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। तर त्या न्यायालयाकडून 18 तारखेची पुढील सुनावणी संदर्भामध्ये तारीख देण्यात आलेली आहे। त्यानंतर या सुनावणी दरम्यान नेमकं काय पुढचं पाऊल असणार आहे किंवा काय दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे नगरसेवकाचं जर अतिक्रमण आढळलं तर त्या नगरसेवकाचं नगरसेवक पदही जातं, अतिक्रमणही जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण जे पाडलं जातं तर मतीन पटेलकडूनच अतिक्रमण पाडल्याचे पैसे घेतले जाणार आहेत। म्हणजे मतीन पटेलला हे 3 फटके जे म्हणता येईल किंवा 3 धक्के जे आहेत त्या ठिकाणी बसलेले आहेत। तर दुसरीकडे निदा खान ज्या निवासामध्ये लपलेली होती, ज्या घरामध्ये लपलेली होती, मतीन पटेलनं जिला आश्रय दिलेला होता, तर ते घर त्या घराचा जो काही मूळ मालक आहे त्यानं आता न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। आणि त्यांचं मत असं आहे की या घराचं पूर्णपणे खरेदी खत त्यासोबतच इतर पावत्या त्या संपूर्ण काही असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळं आता ही या मूळ मालकानं न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे या मालकाला देखील आता दिलासा हवा आहे, त्यासाठी न्यायालयामध्ये ही धाव घेण्यात आलेली आहे। त्यामुळे मूळ मालकासंदर्भात ही सुनावणी झाल्याच्या नंतर काय समोर होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे मतीन पटेलचं जे अतिक्रमण होतं ते काढल्याच्या नंतर मतीन पटेलचं नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे। घरही गेलं, कार्यालयही गेलं आणि त्यासोबतच आता जे काही मतीन पटेलचं अतिक्रमण पाडले तर त्याचे पैसे देखील मतीन पटेलकडूनच वसूल केले जाणार आहेत। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये या 2 याचिकांकडे महत्त्वाचं विशेष लक्ष लागून आहे आणि या दोनही याचिका तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। शुभम, अगदी सचिन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।